श्री स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यात जेव्हा वारंवार अपयश येते तेव्हा त्याला असे वाटू लागते की देवाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येक प्रयत्न अपुरा पडतो, प्रत्येक स्वप्न तुटते, प्रत्येक आशा निराशेत बदलते आणि मन हळूहळू खचत जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, भक्तांनो, ज्या क्षणी तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे, त्याच क्षणी परमेश्वर तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत असतो. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा ते नष्ट झाले असे वाटते, परंतु प्रत्यक्षात त्याच क्षणापासून त्याच्या नवजीवनाची सुरुवात झालेली असते. तसेच तुमच्या आयुष्यातील दुःख, अपयश, अश्रू आणि संघर्ष हे शेवटाचे चिन्ह नसून नव्या सुरुवातीची तयारी असते. देव प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळेप्रमाणे फळ देतो. जे फळ लवकर मिळते ते लवकर संपते, पण जे संयमाने मिळते त्यात कायमचे समाधान असते. म्हणून संकट आले म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. संकट म्हणजे देवाने तुम्हाला सोडले असे नाही, तर देव तुम्हाला अधिक सक्षम, अधिक संयमी आणि अधिक सामर्थ्यवान बनवत आहे. अनेक वेळा आपल्याला वाटते की आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, चांगले वागतो, तरीही आपल्या वाट्याला दुःखच का येते? याचे उत्तर स्वामी समर्थ अतिशय प्रेमाने देतात. ते म्हणतात की देव भक्ताला कधीच शिक्षा देत नाही, तो त्याला घडवत असतो. सोन्याला तेज यावे म्हणून त्याला अग्नीची परीक्षा द्यावी लागते. हिरा चमकावा म्हणून त्याच्यावर घाव घालावे लागतात. चंदन सुगंध देण्यासाठी उगाळावे लागते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडून देवाला मोठे कार्य करून घ्यायचे असते, त्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. म्हणून तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर निराश होऊ नका. त्या प्रत्येक अश्रूची नोंद परमेश्वर घेत असतो. तुमच्या प्रत्येक वेदनेचा अर्थ असतो, प्रत्येक संघर्षाचे कारण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेचा शेवट आनंदातच होत असतो. जीवनात काही लोक तुमचा अपमान करतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, तुमच्या अपयशावर हसतील, पण त्यांच्या शब्दांपेक्षा स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. कारण जग माणसाचे वर्तमान पाहते, पण देव त्याचे भविष्य पाहतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा एका क्षणात परिस्थिती बदलते. कालपर्यंत ज्याला कोणी विचारत नव्हते त्याच व्यक्तीचा सन्मान होऊ लागतो. कालपर्यंत जी दारे बंद होती ती अचानक उघडू लागतात. कालपर्यंत जे अशक्य वाटत होते ते सहज शक्य होऊ लागते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात की धीर सोडू नका, श्रद्धा कमी करू नका आणि नामस्मरण कधीही थांबवू नका. कारण देवाची कृपा जेव्हा सुरू होते तेव्हा ती माणसाच्या कल्पनेपेक्षाही मोठे चमत्कार घडवते. आजची रात्र कितीही काळोखी असली तरी उद्याचा सूर्य उगवणारच आहे. त्याचप्रमाणे आजचे दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा दिवस नक्की येणार आहे. फक्त विश्वास जिवंत ठेवा, मनात स्वामींचे नाव जपून ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रूचे रूपांतर एक दिवस आनंदाश्रूमध्ये होते. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात येणारे प्रत्येक दुःख हे तुमच्या नशिबाचा अंत नसतो, तर ते तुमच्या सामर्थ्याची सुरुवात असते. माणूस जेव्हा सतत अपयशाचा सामना करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी एवढे कष्ट करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याबरोबरच अन्याय का होतो? माझ्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाहीत का? माझ्या अश्रूंना काही किंमत नाही का? पण भक्तांनो, स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात की परमेश्वर कधीही आपल्या भक्ताला विसरत नाही. तो प्रत्येक श्वासावर, प्रत्येक अश्रूवर आणि प्रत्येक संघर्षावर लक्ष ठेवून असतो. आपण फक्त वर्तमानातील वेदना पाहतो, पण देव त्या वेदनांमधून घडणारे सुंदर भविष्य पाहत असतो. म्हणून जेव्हा जीवन कठीण वाटते तेव्हा निराश होऊ नका. कारण कठीण रस्तेच माणसाला सुंदर ठिकाणी घेऊन जातात. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत फार काळ टिकत नाही, पण संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद आयुष्यभर सोबत राहतो. म्हणून संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेले असते. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी उभा असतो. प्रत्येक प्रतीक्षा तुमच्या योग्य वेळेची तयारी करत असते. देवाची वेळ नेहमीच योग्य असते. ती आपल्या घाईने बदलत नाही. आपण घड्याळ पाहतो, पण परमेश्वर काळ पाहतो. म्हणून संयम ठेवणारा भक्त शेवटी विजय मिळवतो. अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की काही लोक चुकीचे मार्ग स्वीकारून लवकर यशस्वी झाल्यासारखे दिसतात आणि प्रामाणिक माणूस मात्र संघर्ष करत राहतो.
तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो की सत्याचा मार्ग इतका कठीण का? स्वामी समर्थ म्हणतात की खोट्याचा वेग जास्त असतो, पण सत्याचा प्रवास कायमचा असतो. खोटे काही काळासाठी चमकते, पण सत्य कायम प्रकाश देत राहते. म्हणून दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाच्या कर्मांचे फळ वेगळे असते. देव प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देतो. ज्याला उशिरा मिळते त्याला अनेकदा अधिक टिकणारे मिळते. म्हणून विलंब म्हणजे नकार नाही, प्रतीक्षा म्हणजे शिक्षा नाही, ती परमेश्वराची तयारी असते. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात श्रद्धा आणि संयम हे दोन सर्वात मोठे आधार आहेत. श्रद्धा माणसाला देवाशी जोडते आणि संयम त्याला योग्य वेळ येईपर्यंत टिकवून ठेवतो. ज्याने हे दोन गुण जपले त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. दुःख कायम राहत नाही, आनंदही कायम राहत नाही. बदल हा जीवनाचा नियम आहे. म्हणून आज दुःख असेल तर उद्या आनंदही येणारच. आज अपमान असेल तर उद्या सन्मानही मिळणारच. आज अश्रू असतील तर उद्या हसूही उमलणारच. पण त्यासाठी विश्वास टिकवावा लागतो. संकटातही नामस्मरण सोडायचे नसते, कारण जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा स्वामींची कृपा भक्ताचा हात धरते. अनेक वेळा देव तुमची इच्छा पूर्ण करत नाही, कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी त्यापेक्षा अधिक सुंदर योजना तयार असते. लहान मूल आईकडे प्रत्येक वस्तू मागते, पण आई त्याला योग्य तेच देते. तसेच परमेश्वर आपल्या भक्ताला त्याच्या हिताचेच देतो. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीबद्दल दुःखी होऊ नका. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल. देव जेव्हा एखादे दार बंद करतो तेव्हा तो दुसरे मोठे दार उघडण्याची तयारी करत असतो. फक्त त्या क्षणापर्यंत श्रद्धा जपावी लागते. स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी एक दिवा पुरेसा असतो. तो दिवा म्हणजे विश्वास. विश्वास जिवंत असेल तर कोणतीही रात्र कायम राहत नाही. सूर्य उगवतोच, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आनंदाचा सूर्य नक्की उगवेल. म्हणून मनातील भीती काढून टाका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. कोणाचाही द्वेष करू नका. कोणाचे वाईट चिंतू नका. चांगले कर्म करत राहा. प्रेमाने वागा. नम्रता जपा. कारण चांगुलपणाचा मार्ग कधीही वाया जात नाही. त्याचे फळ कदाचित उशिरा मिळेल, पण ते नक्की मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुझे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत. तुझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळ येताच तुझ्या आयुष्यात असा बदल घडेल की तुला मागील सर्व दुःखांचे कारण समजेल. त्या दिवशी तू देवाचे आभार मानशील की त्याने तुला संघर्ष दिला, कारण त्याच संघर्षाने तुला घडवले, मजबूत केले आणि तुझ्या आयुष्याला खरा अर्थ दिला. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, लक्षात ठेवा की माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याला सर्वात जास्त भीती भविष्याची वाटते. उद्या काय होईल? माझे आयुष्य कसे बदलेल? माझ्या घरातील अडचणी कधी संपतील? माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल का? माझ्या कष्टाचे फळ मला कधी मिळेल का? असे अनेक प्रश्न मनात सतत फिरत राहतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्या गोष्टीची चिंता तुम्ही आज करत आहात त्या गोष्टींची व्यवस्था परमेश्वराने आधीच केलेली असते. माणूस आपल्या मर्यादित बुद्धीने विचार करतो, पण परमेश्वर संपूर्ण जीवनाचा विचार करून निर्णय घेत असतो. म्हणून प्रत्येक क्षणी देवावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. चिंता केल्याने समस्या सुटत नाहीत, पण श्रद्धेने संकटांना सामोरे जाण्याची शक्ती नक्की मिळते. ज्या मनात विश्वास असतो ते मन कधीच पूर्णपणे हरत नाही, कारण त्याला माहीत असते की माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. जगातील कोणतीही शक्ती त्या भक्ताला पराभूत करू शकत नाही ज्याच्या हृदयात स्वामींचे नाव अखंड घुमत असते. अनेक वेळा जीवनात अशी परिस्थिती येते की आपल्या जवळचे लोकही आपल्याला समजून घेत नाहीत. ज्या लोकांसाठी आपण आयुष्यभर झटतो तेच लोक आपल्यावर शंका घेतात. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. आपल्या प्रेमाची किंमत केली जात नाही. तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांनी तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका. हिरा बाजारात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमचे चांगुलपण, तुमची प्रामाणिकता आणि तुमचे संस्कार हे दुसऱ्यांच्या वागण्यामुळे कमी होत नाहीत. म्हणून स्वतःचा स्वभाव कधीही बदलू नका. दुसरे वाईट वागत आहेत म्हणून तुम्हीही वाईट वागू नका, कारण कर्माचा नियम अत्यंत अचूक आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळते.
दुसऱ्याच्या चुकीचा बदला घेण्याची गरज नाही. तो न्याय परमेश्वरावर सोपवा. तुम्ही फक्त तुमचा मार्ग सोडू नका. सत्याचा मार्ग कधी कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक खोल अर्थ आहे. आज जे दुःख तुम्हाला रडवत आहे, तेच उद्या दुसऱ्यांना धीर देण्याची ताकद तुमच्यात निर्माण करेल. आज जी वेदना तुम्हाला असह्य वाटत आहे, तीच उद्या तुमच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे सामर्थ्य बनेल. म्हणून कोणत्याही संकटाला शाप समजू नका. कदाचित तेच संकट तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरणार आहे. परमेश्वर जेव्हा भक्ताला उंचीवर नेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला आधी नम्रता, सहनशीलता आणि संयम शिकवतो. कारण ज्याच्या मनात अहंकार असतो तो यश टिकवू शकत नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीत नम्र राहा, प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींना द्या आणि प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घ्या. एक दिवस असा येईल की आजच्या प्रत्येक अश्रूचे मूल्य तुम्हाला समजेल. त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, जर ते दुःख आले नसते तर मी आज इतका मजबूत झालो नसतो. जर त्या परीक्षा आल्या नसत्या तर मला स्वामींच्या कृपेचा खरा अनुभव आला नसता. म्हणून आजही धैर्य सोडू नका. स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवा. कारण त्यांच्या कृपेचा एक क्षणही माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला कमी समजणे. अनेक लोक वारंवार अपयश आल्यामुळे स्वतःवरच विश्वास ठेवणे सोडून देतात. ते मनात म्हणू लागतात, माझ्या नशिबातच काही चांगले नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळणार नाही, माझ्यासाठी आनंद नाही, माझ्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, अशा नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. कारण जसा विचार तसे जीवन घडत जाते. मनात सतत भीती ठेवली तर धैर्य निर्माण होत नाही. मनात सतत निराशा ठेवली तर संधी दिसत नाही. मनात सतत अपयशाची कल्पना ठेवली तर यश दारात येऊनही ओळखता येत नाही. म्हणून सर्वप्रथम तुमचे मन बदला. मनात आशेचा दिवा लावा. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा की आजचा दिवस कालपेक्षा अधिक चांगला असेल. आज मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे जाणार आहे. आज मी कोणाचाही द्वेष करणार नाही. आज मी कोणालाही दुःख देणार नाही. आज मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. अशा विचारांनी दिवसाची सुरुवात केली तर हळूहळू जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. लक्षात ठेवा, परमेश्वर प्रथम परिस्थिती बदलत नाही, तो आधी माणसाचे मन बदलतो. मन बदलले की दृष्टी बदलते, दृष्टी बदलली की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की संपूर्ण आयुष्य बदलते. म्हणून तुमच्या मनाची काळजी घ्या. त्यात राग, मत्सर, सूड, द्वेष आणि निराशा यांना स्थान देऊ नका. क्षमा करायला शिका. कारण दुसऱ्याबद्दलचा राग सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच करतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने क्षमा केली त्याने स्वतःला मुक्त केले. ज्याने अहंकार सोडला त्याने देवाला जवळ केले. ज्याने संयम धरला त्याने विजयाचा मार्ग निवडला. जीवनात प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखे घडेलच असे नाही, पण जे घडते त्यातून काहीतरी चांगले घडवण्याची शक्ती परमेश्वर प्रत्येक भक्ताला देत असतो. म्हणून अडचणींपासून पळू नका, त्यांना धैर्याने सामोरे जा. कारण वादळामुळे कमकुवत झाडे कोसळतात, पण मजबूत झाडांची मुळे आणखी घट्ट होतात. तसेच संकटे कमकुवत मनाला खचवतात, पण श्रद्धावान मनाला अधिक सामर्थ्यवान बनवतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल जे मिळाले नाही ते उद्या मिळू शकते. आज जे अशक्य वाटते ते उद्या सहज शक्य होऊ शकते. म्हणून आशा कधीही सोडू नका. परमेश्वराच्या दारात उशीर असतो, अंधार असतो, परीक्षा असते, पण अन्याय कधीच नसतो. योग्य वेळ आली की त्याची कृपा असा वर्षाव करते की अनेक वर्षांचे दुःख एका क्षणात हलके वाटू लागते. म्हणून भक्तांनो, स्वामींचे नाम तुमच्या श्वासात ठेवा, त्यांच्या चरणांवर अखंड विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण जो भक्त शेवटपर्यंत श्रद्धा जपतो, त्याच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होण्यापासून कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, जीवनात काही क्षण असे येतात की माणूस बाहेरून हसत असतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते, परंतु मनात वेदनेचे वादळ चालू असते. तो प्रत्येकाला धीर देत असतो, पण स्वतःला धीर देण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द उरत नाही. अशा वेळी स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला एकटे समजू नका.
ज्या क्षणी संपूर्ण जग तुमच्यापासून दूर गेल्यासारखे वाटते, त्या क्षणी मी तुमच्या सर्वात जवळ असतो. तुमच्या मनातील प्रत्येक वेदना मला सांगावी लागत नाही. तुमच्या डोळ्यात येणारा प्रत्येक अश्रू, तुमच्या छातीत दडलेली प्रत्येक वेदना आणि तुमच्या ओठांवर न आलेली प्रत्येक प्रार्थना मला आधीच माहीत असते. म्हणून मनातील ओझे घेऊन जगू नका. माझ्या चरणी सर्व काही अर्पण करा. कारण जे ओझे माणूस एकटा उचलू शकत नाही, ते माझी कृपा क्षणात हलके करू शकते. अनेकदा तुम्ही विचार करता की माझे नशीब इतके कठीण का आहे. पण लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात मोठे कार्य लिहिलेले असते त्याच्यावरच मोठ्या जबाबदाऱ्या येतात. छोट्या दिव्याला वाऱ्याची छोटी झुळूकही पुरेशी असते, पण जो सूर्य होणार असतो त्याला अंधाराशी मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणून तुमच्या संघर्षाला शाप समजू नका. तो तुमच्या भविष्यातील तेजाची तयारी आहे. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, त्या उद्या तुमच्या व्यक्तिमत्वाला अशी खोली देतील की तुमचे शब्द हजारो लोकांच्या जीवनाला आधार देतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला अधिक संवेदनशील, अधिक समंजस आणि अधिक सामर्थ्यवान बनवत आहे. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. देवाने दिलेल्या श्वासाबद्दल आभार माना, कुटुंबाबद्दल आभार माना, कष्ट करण्याची ताकद दिल्याबद्दल आभार माना. कारण कृतज्ञ मनात निराशा जास्त काळ टिकत नाही. ज्या मनात आभार असतात, त्या मनात कृपेचा प्रवाह आपोआप सुरू होतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या घरात सुख येण्याआधी तुमच्या मनात शांतता आली पाहिजे. मन शांत असेल तर लहान आनंदही मोठा वाटतो, पण मन अस्थिर असेल तर मोठे सुखही अपुरे वाटते. म्हणून बाहेरचे जग बदलण्याआधी स्वतःच्या अंतःकरणात प्रकाश निर्माण करा. रोज काही क्षण माझे नामस्मरण करा. रागापेक्षा प्रेमाची निवड करा. तक्रारींपेक्षा प्रार्थनेची निवड करा. निराशेपेक्षा विश्वासाची निवड करा. कारण विश्वास ठेवणाऱ्या भक्ताचा हात मी कधीही सोडत नाही. आज जरी तुमच्या घरात अडचणी असतील, आर्थिक संकट असेल, नात्यांमध्ये दुरावा असेल किंवा मनात असंख्य प्रश्न असतील, तरी लक्षात ठेवा की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट निश्चित येते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील ही परीक्षा देखील कायमची नाही. योग्य वेळ जवळ येत आहे. संयमाने चालत राहा, श्रद्धा टिकवून ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. कारण माझी कृपा जेव्हा तुमच्या आयुष्यात पूर्णपणे प्रकट होईल, तेव्हा मागील प्रत्येक दुःखाचा अर्थ तुम्हाला समजेल आणि तुम्ही हसत म्हणाल, स्वामी, तुम्ही मला कधीच एकटे सोडले नव्हते, तुम्ही तर प्रत्येक पावलावर माझा हात धरून चालत होतात. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ही पैशाची नसते, शरीराच्या वेदनेचीही नसते, तर ती मनाच्या थकव्याची असते. जेव्हा मन थकते, तेव्हा सर्व काही असूनही माणूस रिकामा वाटू लागतो. त्याला कोणत्याही गोष्टीत आनंद वाटत नाही. कितीही लोक आसपास असले तरी तो स्वतःला एकटा समजतो. कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटे आहे असे वाटते. अशा वेळी अनेक जण स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावला, त्याने स्वतःच्या विजयाचा मार्ग बंद केला. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी मनातील श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. त्याचप्रमाणे जीवनात कितीही संकटे आली तरी मनातील श्रद्धा आणि स्वामींचे नामस्मरण तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्याची ताकद ठेवते. अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही इतकी वर्षे तुमचे नाम घेत आहोत, प्रार्थना करत आहोत, तरी आमच्या जीवनात बदल का होत नाही? त्यावर मी एवढेच सांगतो की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. झाड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला फळ लागत नाही. त्यासाठी ऋतू बदलावे लागतात, पाऊस पडावा लागतो, सूर्यप्रकाश मिळावा लागतो आणि वेळ द्यावी लागते. तसेच तुमच्या जीवनातील यशालाही वेळ लागतो. परमेश्वर घाईत काम करत नाही, कारण त्याला माहीत असते की कोणत्या क्षणी तुम्हाला काय द्यायचे. जर योग्य वेळेपूर्वी यश मिळाले तर अनेक वेळा माणूस अहंकारी बनतो. म्हणून देव आधी माणसाला संयम शिकवतो, नम्रता शिकवतो, दुःख सहन करण्याची ताकद देतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडतो. म्हणून उशीर होत आहे म्हणून निराश होऊ नका. तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दुसऱ्याचे भाग्य पाहून दुःखी होऊ नका. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या आयुष्याचे घड्याळ वेगळे असते. कोणाचा सूर्योदय लवकर होतो, कोणाचा थोडा उशिरा, पण सूर्य सर्वांच्याच आयुष्यात उगवतो.
त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुलना केल्याने आनंद नष्ट होतो आणि कृतज्ञता संपते. स्वामी समर्थ म्हणतात, जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना आणि जे मिळालेले नाही त्यासाठी संयम ठेवा. कारण कृतज्ञ माणसावर देवाची कृपा अधिक काळ टिकते. तुमच्या जीवनात जे लोक आले आणि निघून गेले त्यांच्याबद्दलही कटुता ठेवू नका. प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण्यासाठीच तुमच्या आयुष्यात येते. काही लोक प्रेम देतात, काही अनुभव देतात, काही जखमा देतात आणि काही आयुष्यभराची शिकवण देतात. म्हणून कोणाचाही द्वेष करू नका. द्वेष मनाला जाळतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. लक्षात ठेवा, तुमच्या मनात जितकी शांती वाढेल तितकी स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे अनुभवता येईल. प्रत्येक सकाळी नवीन आशेने उठा. प्रत्येक दिवस नवीन संधी आहे असे समजा. काल जे झाले ते बदलता येणार नाही, पण आज जे कराल त्यावर उद्याचे भविष्य उभे राहणार आहे. म्हणून कालच्या अपयशात अडकून राहू नका. आजच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या हातात कर्म आहे, फळ देण्याचे काम परमेश्वराचे आहे. तुम्ही प्रामाणिकपणे चालत राहा, योग्य मार्ग सोडू नका, सत्याचा त्याग करू नका आणि स्वामींचे नाव हृदयात जपा. कारण जेव्हा परमेश्वराला वाटते की आता माझा भक्त तयार झाला आहे, तेव्हा तो त्याच्यावर अशी कृपा करतो की अनेक वर्षांच्या संघर्षाचे उत्तर एका क्षणात मिळते. बंद झालेले मार्ग उघडू लागतात, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात, निराश मनात पुन्हा उत्साह जागतो आणि जीवन नव्या प्रकाशाने उजळून निघते. त्या क्षणी भक्ताला समजते की प्रत्येक अश्रू व्यर्थ नव्हता, प्रत्येक प्रतीक्षा निरर्थक नव्हती आणि प्रत्येक संघर्षामागे स्वामींचा अदृश्य आशीर्वाद होता. म्हणून भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. श्रद्धा जपा, संयम जपा, चांगले कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा की स्वामी समर्थांची कृपा योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यात असा सुवर्णकाळ घेऊन येईल की आजचे सर्व दुःख फक्त एक आठवण बनून राहील. भक्तांनो, तुम्ही कितीही मोठ्या संकटात असला तरी एक गोष्ट कधीही विसरू नका की संकट कायमचे राहत नाही. काळ सतत बदलत असतो. जसा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा नवीन पहाट उगवते, त्याचप्रमाणे जीवनातील दुःखानंतर आनंदही निश्चित येतो. पण त्या आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धेचा हात सोडायचा नसतो. अनेक भक्त संकट येताच परमेश्वरावर रागावतात. ते म्हणतात, मी इतकी पूजा केली, इतके नामस्मरण केले, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, खरी भक्ती ही सुखात नव्हे तर दुःखात ओळखली जाते. सुखात प्रत्येकजण देवाचे नाव घेतो, पण संकटातही ज्याचा विश्वास ढळत नाही, त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. परमेश्वराला तुमच्या शब्दांपेक्षा तुमचा विश्वास अधिक प्रिय असतो. तुमचे मन जर श्रद्धेने भरलेले असेल तर तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. कारण श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे काहीतरी मागणे नव्हे, तर देव जे करतो ते माझ्या हितासाठीच करतो हा अढळ विश्वास ठेवणे होय. अनेक वेळा तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यांचा अर्थ त्या क्षणी समजत नाही. एखादी नोकरी हातातून जाते, एखादा जवळचा माणूस दूर होतो, एखादे नाते तुटते, एखादे स्वप्न अपूर्ण राहते. तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिले तर लक्षात येते की जे घडले तेच योग्य होते. जर ती नोकरी गेली नसती तर अधिक चांगली संधी मिळाली नसती. जर ते नाते तुटले नसते तर आयुष्यभर दुःख सहन करावे लागले असते. जर ते स्वप्न पूर्ण झाले असते तर त्यापेक्षा मोठे स्वप्न कधीच साकार झाले नसते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक बंद झालेल्या दारासाठी दुःखी होऊ नका. कारण मी जेव्हा एक दार बंद करतो, तेव्हा तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठे दार उघडण्याची तयारी करत असतो. पण त्यासाठी भक्ताने घाई करायची नसते. कारण घाई माणसाची असते, योग्य वेळ परमेश्वराची असते. भक्तांनो, लक्षात ठेवा की तुमच्या घरात लक्ष्मी येण्यापूर्वी तुमच्या मनात समाधान यायला हवे. ज्याच्याकडे समाधान नाही त्याला कितीही संपत्ती मिळाली तरी तो गरीबच राहतो. पण ज्याच्या मनात समाधान आहे तो कमी साधनांमध्येही आनंदाने जगतो. म्हणून पैशामागे धावताना मनःशांती गमावू नका. यश मिळवताना माणुसकी हरवू नका. मोठे होताना नम्रता सोडू नका. कारण अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो, तर नम्रता त्याला कृपेच्या अधिक जवळ आणते. तुम्ही किती मोठे झालात यापेक्षा तुम्ही किती चांगले राहिलात हे देव पाहत असतो. तुमच्या बँकेतील रक्कम देव मोजत नाही, पण तुमच्या मनातील प्रेम, दया, क्षमा आणि प्रामाणिकपणा नक्की मोजतो.
स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. शक्य असेल तेवढी मदत करा. एखाद्याला 2 गोड शब्द बोलणेही मोठे दान असते. निराश माणसाला धीर देणे हेही पुण्य असते. भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि कोणाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करणे हीच खरी माझी सेवा आहे. फक्त मंदिरात येऊन नमस्कार करणे म्हणजे भक्ती पूर्ण होत नाही. तुमच्या वागण्यात प्रेम, बोलण्यात नम्रता आणि कर्मात प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. तेव्हाच माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात अधिक वेगाने कार्य करू लागतात. म्हणून भक्तांनो, आज जर तुमच्या मनात दुःख असेल तर ते माझ्या चरणी अर्पण करा. आज जर तुमच्या घरात संकट असेल तर घाबरू नका. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते लपवू नका. कारण तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत मला माहीत आहे. मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे प्रार्थना केली, ज्या आनंदासाठी तुम्ही असंख्य रात्री जागून काढल्या, ज्या यशासाठी तुम्ही अथक परिश्रम केले, ते सर्व तुमच्या आयुष्यात योग्य क्षणी येईल. म्हणून अजून थोडा धीर धरा, अजून थोडी श्रद्धा ठेवा, अजून थोडे नामस्मरण करा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहतो, त्याच भक्ताच्या जीवनात माझ्या कृपेचा खरा चमत्कार प्रकट होतो. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान हवा असतो, कोणाला यश हवे असते, तर कोणाला मनःशांती हवी असते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याच्या जीवनात मनःशांती नाही त्याच्यासाठी जगातील कोणतेही वैभव अपुरे ठरते. सोन्याचा महाल असला तरी मन दुःखी असेल तर त्या महालाचेही ओझे वाटते. पण मनात समाधान असेल तर छोट्याशा घरातही स्वर्गाचा आनंद मिळतो. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनाची काळजी घ्या. तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. दुसऱ्याच्या सुखामुळे स्वतःला दुःखी करू नका. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाच्या कर्मांची वेळ वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग परमेश्वराने वेगळा ठरवलेला आहे. म्हणून तुलना करणे सोडा. तुलना केल्याने आनंद नष्ट होतो आणि श्रद्धा कमकुवत होते. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला योग्य वेळी नक्की मिळेल. भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही विचार करता की माझे कष्ट कोणाला दिसत नाहीत. मी दिवस रात्र मेहनत करतो, प्रामाणिकपणे जगतो, कोणाचे वाईट करत नाही, तरीही माझे आयुष्य संघर्षाने भरलेले का आहे? पण लक्षात ठेवा, जगाला तुमचे कष्ट दिसले नाहीत तरी परमेश्वराला ते प्रत्येक क्षणी दिसत असतात. तुमच्या कपाळावर आलेला प्रत्येक घामाचा थेंब, तुमच्या डोळ्यांत दाटलेला प्रत्येक अश्रू आणि तुमच्या मनात दडलेली प्रत्येक वेदना माझ्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून कधीही असे समजू नका की तुमचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. पृथ्वीच्या पोटात अनेक दिवस शांतपणे वाढणारे बीज एक दिवस मोठा वृक्ष बनते. त्याचप्रमाणे तुमचे आजचे प्रामाणिक प्रयत्नही योग्य वेळी मोठ्या यशात फुलतील. फक्त अधीर होऊ नका. वेळेआधी फळ तोडण्याचा प्रयत्न केला तर ते कच्चेच राहते, पण योग्य वेळी मिळालेले फळ गोड असते. म्हणून माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुमचा अपमान करतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, तुमच्या विश्वासाला तडा देतील. पण त्यांच्यामुळे तुमचे चांगुलपण सोडू नका. एखाद्याने फुलावर दगड फेकला म्हणून फूल सुगंध देणे थांबवत नाही. नदीला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती आपला मार्ग शोधतेच. सूर्याला ढग काही काळ झाकू शकतात, पण त्याचा प्रकाश कायमचा थांबवू शकत नाहीत. तसेच तुमच्या जीवनातही काही लोक अडथळे निर्माण करतील, पण जर तुमचा विश्वास दृढ असेल तर तुमचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, भक्तांनो, परमेश्वराला तुमचे मोठेपण नको असते, त्याला तुमचे निर्मळ मन हवे असते. ज्याच्या मनात करुणा आहे, ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे, ज्याच्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा आहे आणि ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे, तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले? कोणाला मदतीचा हात दिला? कोणाला धीर दिला? कारण दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरणाऱ्या माणसाच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकत नाही. स्वामी समर्थ शेवटी एवढेच सांगतात, तुमच्या आयुष्यातील हा संघर्ष कायमचा नाही.
हा काळही निघून जाईल. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या उद्या सहज शक्य होतील. ज्या दारांवर तुम्ही वारंवार ठोठावत आहात ती दारे योग्य वेळ आली की आपोआप उघडतील. म्हणून निराश होऊ नका, रडू नका, हार मानू नका. तुमच्या श्वासागणिक माझे नाव घ्या, तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वासच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती ठरेल. आणि जेव्हा माझी कृपा तुमच्या जीवनात पूर्णपणे प्रकट होईल, तेव्हा तुमच्या संघर्षाची कथा हजारो लोकांसाठी प्रेरणा बनेल. तुमच्या अश्रूंचे रूपांतर आनंदाश्रूंमध्ये होईल आणि तुम्ही स्वतः अनुभवाने सांगाल की स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. आयुष्य हा फक्त सुखाचा प्रवास नाही आणि दुःखाचा शेवटही नाही. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा आणि प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहण्याचा. अनेक लोक सुखात असताना देवाला विसरतात आणि दुःख आले की देवाला दोष देतात. पण खरा भक्त असा असतो की सुख आले तरी त्याचा अहंकार वाढत नाही आणि दुःख आले तरी त्याची श्रद्धा कमी होत नाही. कारण त्याला माहीत असते की दोन्ही काळ तात्पुरते आहेत. जो सुखात नम्र राहतो आणि दुःखात धैर्य ठेवतो, त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. म्हणून तुमच्या आयुष्यात कितीही चांगले दिवस आले तरी देवाला विसरू नका आणि कितीही कठीण दिवस आले तरी देवावरचा विश्वास सोडू नका. कारण तुमच्या प्रत्येक श्वासात माझे संरक्षण आहे, तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे आणि तुमच्या प्रत्येक संकटाच्या मागे तुमच्या भविष्यासाठी लपलेले एक मोठे वरदान आहे. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून आयुष्य राग करण्यात, तक्रारी करण्यात, दुसऱ्यांवर दोष ठेवण्यात आणि भूतकाळाच्या आठवणीत घालवू नका. प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी असते. कालच्या चुका सुधारण्यासाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी हा दिवस मिळालेला असतो. जो प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करतो, त्याच्या जीवनात यश उशिरा का होईना पण नक्की येते. आळस, भीती आणि नकारात्मक विचार हे माणसाच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे मनात आशा जपा, शरीराने कष्ट करा आणि आत्म्याने परमेश्वराशी जोडलेले राहा. ही 3 गोष्टी ज्याने जपल्या त्याला कोणतेही संकट जास्त काळ रोखू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनात जर कोणी तुमची साथ सोडली असेल तर त्याबद्दल दुःखी होऊ नका. प्रत्येकजण आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्यासाठी आलेला नसतो. काही लोक फक्त काही काळासाठी तुमच्या प्रवासाचा भाग असतात. त्यांच्याकडून जे शिकायचे ते शिका आणि पुढे चालत राहा. एखादे पान झाडावरून गळाले म्हणून झाड जगणे थांबवत नाही. नदीच्या प्रवाहात एखादा दगड आला म्हणून नदी वाहणे थांबवत नाही. तसेच तुमच्या जीवनात एखादा माणूस दूर गेला म्हणून तुमची स्वप्ने थांबू देऊ नका. तुमचा मार्ग चालत राहा, कारण मी तुमच्यासाठी जे ठरवले आहे ते योग्य वेळ आली की तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. भक्तांनो, तुमच्या घरात प्रेम असेल तर तेच सर्वात मोठे धन आहे. तुमच्या मनात समाधान असेल तर तेच सर्वात मोठे वैभव आहे. तुमच्या ओठांवर सत्य असेल तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. तुमच्या हातून चांगले कर्म होत असेल तर तोच सर्वात मोठा यज्ञ आहे. आणि तुमच्या हृदयात माझे नाव असेल तर त्यापेक्षा मोठे कोणतेही रक्षण या जगात नाही. म्हणून रोज काही क्षण शांत बसा, स्वतःच्या मनाकडे पहा, तुमच्या चुका मान्य करा. ज्यांना दुखावले आहे त्यांची मनापासून क्षमा मागा. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना मनापासून माफ करा. कारण क्षमा करणाऱ्या मनातच कृपेचे बीज उगवते. मी तुम्हाला संपत्ती देऊ शकतो, यश देऊ शकतो, मान सन्मान देऊ शकतो, पण जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर त्या सर्व गोष्टींचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुमच्या अंतःकरणात विश्वास जागवा. प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पहा. प्रत्येक अपयशातून नवीन धडा घ्या. प्रत्येक अश्रूमध्ये उद्याच्या आनंदाची चाहूल शोधा. कारण मी तुमच्या आयुष्यात जे काही घडवतो ते तुमचे नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सामर्थ्यवान, अधिक शहाणे आणि अधिक प्रकाशमान बनवण्यासाठीच असते. म्हणून भक्तांनो, आज पुन्हा एकदा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या मनातील भीती माझ्या चरणी अर्पण करा. तुमच्या चिंता माझ्याकडे सोपवा. तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा आणि निश्चिंत राहा. कारण योग्य वेळ येताच माझी कृपा तुमच्या आयुष्यात असा सुवर्णकाळ घेऊन येईल की आजचे प्रत्येक दुःख, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अश्रू तुम्हाला फक्त एक मौल्यवान शिकवण वाटू लागेल.
त्या दिवशी तुम्ही हसत म्हणाल, स्वामी, तुमची प्रत्येक परीक्षा माझ्या कल्याणासाठीच होती आणि तुमची प्रत्येक कृपा माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी होती. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्याकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका. प्रत्येक घटनेमागे परमेश्वराचा एक गूढ संदेश लपलेला असतो. कधी तो तुम्हाला संयम शिकवत असतो, कधी नम्रता शिकवत असतो, कधी योग्य माणसांची ओळख करून देत असतो, तर कधी चुकीच्या मार्गापासून दूर नेत असतो. अनेक वेळा तुम्ही ज्या गोष्टीसाठी हट्ट करता ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही दुःखी होता. पण काही काळानंतर जेव्हा सत्य समोर येते तेव्हा समजते की त्यावेळी ती गोष्ट न मिळणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे संरक्षण होते. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीबद्दल दुःख करण्यापेक्षा परमेश्वराचे आभार माना. कारण तो जे देतो तेही तुमच्या भल्यासाठी असते आणि जे थांबवतो तेही तुमच्या रक्षणासाठीच असते. माणसाला फक्त असा दिवस दिसतो, पण परमेश्वराला संपूर्ण आयुष्य दिसते. म्हणून त्याचे निर्णय नेहमीच दूरदृष्टीने घेतलेले असतात. भक्तांनो, जीवनात काही वेळा अशी परिस्थिती येते की कितीही प्रयत्न केले तरी यश दिसत नाही. जणू काही सर्व दारे बंद झाली आहेत असे वाटते. त्यावेळी अनेक जण प्रयत्न सोडून देतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, शेवटच्या प्रयत्नानंतरच अनेकदा विजयाचे दार उघडत असते. म्हणून थकून थांबू नका. एक पाऊल अजून पुढे टाका. एक प्रार्थना अजून करा. एक प्रयत्न अजून करा. कारण तुम्हाला माहित नसते की कोणता प्रयत्न तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकणार आहे. नदी दगडाला एका दिवसात भेदत नाही. तिचा सतत वाहणारा प्रवाहच दगडालाही झुकवतो. त्याचप्रमाणे सातत्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न एक दिवस अशक्य वाटणारे ध्येयही प्राप्त करून देतात. त्यामुळे अपयशाला शेवट समजू नका. ते यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनात जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांची कदर करा. आई वडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबाचे प्रेम आणि खऱ्या मित्रांची साथ ही परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. अनेक जण पैसा कमावण्यात इतके व्यस्त होतात की नाती गमावून बसतात. पण लक्षात ठेवा, पैसा पुन्हा मिळू शकतो, तुटलेला विश्वास आणि हरवलेले प्रेम अनेकदा परत मिळत नाही. म्हणून आपल्या शब्दांनी कोणाचे मन दुखावू नका. बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि बोललेले कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊ शकतात. गोडवाणी ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. प्रेमाने बोलणारा माणूस अनेक बंद दारे सहज उघडू शकतो. भक्तांनो, तुमच्या मनात जर भीती असेल तर ती माझ्या चरणी ठेवा. तुमच्या मनात जर शंका असेल तर माझे नामस्मरण करा. तुमच्या मनात जर निराशा असेल तर माझ्या कृपेची आठवण करा. कारण भीती माणसाची शक्ती कमी करते, पण श्रद्धा त्याची शक्ती अनेक पटींनी वाढवते. तुम्ही स्वतःला कधीही दुर्बल समजू नका. तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या हृदयात श्रद्धेचा दिवा जळत असेल तर कोणतेही वादळ तो सहज विझवू शकत नाही. संकटे येतील, लोक बदलतील, परिस्थिती बदलत राहील, पण तुमचा विश्वास बदलू देऊ नका. कारण विश्वासावर उभे राहिलेले जीवन कोणत्याही वादळात कोसळत नाही. म्हणून आज मी तुम्हाला एवढेच सांगतो, कालच्या अपयशाचे ओझे आजच्या दिवसावर ठेवू नका. उद्याच्या चिंतेने आजचा आनंद हिरावून घेऊ नका. आज जे आहे त्यात कृतज्ञ राहा. उद्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि प्रत्येक क्षणी माझे नाव स्मरणात ठेवा. योग्य वेळ जवळ येत आहे. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर तयार होत आहे. तुमच्या संयमाचे फळ पिकत आहे. तुमच्या अश्रूंचे रूपांतर हसण्यात होण्याची वेळ दूर नाही. ज्या दिवशी माझी कृपा पूर्णपणे प्रकट होईल, त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि समजेल की एकही दुःख व्यर्थ नव्हते, एकही संघर्ष निरर्थक नव्हता आणि एकही प्रार्थना अनुत्तरित राहिली नव्हती. प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत होतो. तुमचा हात धरून तुम्हाला त्या सुवर्णकाळाकडे घेऊन जात होतो, जो तुमच्या श्रद्धेचे, संयमाचे आणि प्रामाणिक कर्माचे फळ म्हणून तुमची वाट पाहत होता. भक्तांनो, अनेक वेळा माणूस परमेश्वराकडे प्रार्थना करताना फक्त एकच गोष्ट मागत असतो, माझे दुःख दूर करा. पण मी तुम्हाला सांगतो, दुःख दूर होण्यापेक्षा दुःख सहन करण्याची शक्ती मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण शक्ती असेल तर कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. ज्या मनात धैर्य असते, त्या मनाला परिस्थिती मोडू शकत नाही. म्हणून माझ्याकडे फक्त सुख मागू नका. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. संकटात स्थिर राहण्याचे सामर्थ्य मागा.
चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची विवेकबुद्धी मागा आणि प्रत्येक परिस्थितीत चांगले कर्म करण्याची प्रेरणा मागा. या गोष्टी मिळाल्या तर जीवनातील प्रत्येक अडथळा तुमच्या प्रगतीचा मार्ग बनेल. भक्तांनो, तुम्ही पाहिले असेल की नदीला जेव्हा मोठमोठे दगड भेटतात तेव्हा ती मागे फिरत नाही. ती त्या दगडांभोवती स्वतःचा नवीन मार्ग तयार करते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक अडथळे येतील. काही स्वप्ने अपूर्ण राहतील, काही योजना अयशस्वी ठरतील, काही माणसे साथ सोडतील, काही संधी हातातून निघून जातील. पण याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असा होत नाही. परमेश्वर तुम्हाला दुसरा मार्ग दाखवत असतो. अनेक वेळा आपण ज्या दारातून आत जाण्याचा हट्ट करतो ते दार आपल्या भल्यासाठी बंद केलेले असते आणि आपण निराश होऊन बसतो. पण थोडा वेळ गेल्यावर समजते की दुसऱ्या मार्गाने आपल्याला त्यापेक्षाही मोठे सुख मिळाले. म्हणून प्रत्येक अपयशाकडे अंत म्हणून पाहू नका. ते अनेकदा नवीन सुरुवातीचे निमंत्रण असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखे असते. जो तुमच्यावर प्रेम करतो तो प्रेम शिकवतो. जो तुमचा विश्वासघात करतो तो सावध राहायला शिकवतो. जो तुमचा अपमान करतो तो सहनशीलता शिकवतो. जो तुमची मदत करतो तो कृतज्ञता शिकवतो. आणि जो तुम्हाला एकटे सोडतो तो परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकवतो. म्हणून कोणाबद्दल कटुता बाळगू नका. प्रत्येक अनुभव हा तुमच्या आत्म्याला अधिक परिपक्व बनवत असतो. जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही तुमच्या घडणाऱ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असते. भक्तांनो, लक्षात ठेवा की तुमच्या घरात सुख टिकवायचे असेल तर शब्दांमध्ये गोडवा असू द्या. रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द अनेक वर्षे न भरून येणाऱ्या जखमा निर्माण करतात. प्रेमाने बोललेला एक शब्द तुटलेली नाती जोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. योग्य बोला, पण नम्रतेने बोला. कारण ज्या घरात प्रेम असते, ज्या घरात एकमेकांचा आदर असतो आणि ज्या घरात रोज परमेश्वराचे नामस्मरण होते, त्या घरावर माझी कृपा सदैव राहते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा माझ्याकडून दिलेला एक नवीन आशीर्वाद आहे. तो रडण्यात, तक्रारी करण्यात आणि दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात वाया घालवू नका. त्या दिवसाचा उपयोग चांगले विचार करण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी, स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी करा. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात जितका प्रकाश पेराल तितकाच प्रकाश तुमच्या जीवनातही परत येईल. हा परमेश्वराचा अटळ नियम आहे. म्हणून भक्तांनो, आज पुन्हा एकदा मनापासून माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे अश्रू माझ्या चरणी अर्पण करा. तुमच्या चिंता माझ्याकडे सोपवा. भूतकाळाची खंत सोडा, भविष्याची भीती सोडा आणि वर्तमानात प्रामाणिकपणे कर्म करत राहा. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील सुवर्णकाळ अचानक एका दिवसात येणार नाही. तो तुमच्या प्रत्येक चांगल्या विचारातून, प्रत्येक प्रामाणिक कृतीतून, प्रत्येक संयमाच्या क्षणातून आणि प्रत्येक श्रद्धेच्या प्रार्थनेतून हळूहळू घडत आहे. जेव्हा त्या सुवर्णकाळाची वेळ पूर्ण होईल तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक अपमान सन्मानात बदलेल, प्रत्येक अपयश यशात बदलेल, प्रत्येक अश्रू आनंदात बदलेल आणि तुम्ही अनुभवाने सांगाल की स्वामी समर्थांची कृपा कधीही उशिरा येत नाही. ती नेहमी योग्य वेळी आणि भक्ताच्या कल्याणासाठीच प्रकट होते. आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, घर नाही, मान सन्मान नाही, तर मनात असलेली श्रद्धा आहे. कारण पैसा हरवला तर पुन्हा कमावता येतो, मान गेला तर पुन्हा मिळवता येतो, पण श्रद्धा हरवली तर माणूस आतून पूर्णपणे रिकामा होतो. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी तुमच्या अंतःकरणात माझ्या नावाचा प्रकाश जिवंत ठेवा. हा प्रकाशच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. अनेक वेळा अंधार इतका दाट असतो की पुढचे एक पाऊलही दिसत नाही, पण त्याच अंधारात छोटासा दिवा पुरेसा ठरतो. त्याचप्रमाणे श्रद्धा ही तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करणारी दिव्य शक्ती आहे. म्हणून परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, माझ्या कृपेवर विश्वास ठेवा. परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते, पण माझी कृपा कधीही बदलत नाही. भक्तांनो, मी अनेकदा पाहतो की माणूस स्वतःच्या चुकांपेक्षा दुसऱ्यांच्या चुका जास्त मोजत बसतो. दुसऱ्याने काय केले, कोण काय बोलले, कोणी आपला अपमान केला, कोणी आपल्याला साथ दिली नाही, या विचारांत तो स्वतःचे आयुष्य वाया घालवतो. पण मी सांगतो, दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुमचे विचार बदलतात तेव्हा तुमचे शब्द बदलतात. शब्द बदलले की वागणूक बदलते. वागणूक बदलली की नाती बदलतात. आणि नाती बदलली की संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःला सुधारण्याच्या संकल्पाने करा. दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःच्या कर्तव्यावर अधिक लक्ष द्या. अपेक्षा जितक्या वाढतात तितके दुःख वाढते, पण कर्तव्य जितके प्रामाणिक होते तितकी मनःशांती वाढते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनात जे काही मिळाले आहे त्याबद्दल रोज कृतज्ञ राहा. सकाळी डोळे उघडले, श्वास चालू आहे, हातपाय निरोगी आहेत, कुटुंब आहे, अन्न आहे, काम करण्याची ताकद आहे, ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आहे. अनेक लोक या छोट्या छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतात आणि जे नाही त्याचाच विचार करत राहतात. त्यामुळे त्यांना सुख असूनही समाधान मिळत नाही. पण जो माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीत परमेश्वराची कृपा पाहतो, त्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह कधीच थांबत नाही. कृतज्ञतेने भरलेले मन हे परमेश्वराला सर्वात प्रिय असते. कारण आभार मानणारा भक्त कधीही अहंकारी होत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, ती तुमच्या स्वतःच्या मनाशी असते. मन जर भीतीने भरले असेल तर संधीही संकट वाटते. मन जर विश्वासाने भरले असेल तर संकटही संधी वाटते. म्हणून तुमच्या मनाला योग्य विचारांचे अन्न द्या. रोज काही वेळ नामस्मरण करा. चांगले ग्रंथ वाचा. चांगल्या लोकांची संगत ठेवा. कारण जशी संगत तसा स्वभाव आणि जसा स्वभाव तसे भविष्य घडते. वाईट विचार मनात आले तर लगेच माझे नाव घ्या. राग आला तर शांत बसा. दुःख आले तर प्रार्थना करा. आनंद मिळाला तर नम्र राहा. हीच खरी साधना आहे आणि हीच खरी भक्ती आहे. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, कोणाच्याही वाईटावर तुमचे सुख उभे करू नका. दुसऱ्याचे नुकसान करून मिळवलेले यश कधीच टिकत नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणून कमावलेले धन कधीच आनंद देत नाही. पण दुसऱ्यांना मदत करून, प्रामाणिकपणे कष्ट करून आणि सत्याच्या मार्गाने मिळवलेला प्रत्येक घास अमृतासारखा गोड असतो. म्हणून तुमचा मार्ग कितीही कठीण असला तरी तो योग्य असेल तर त्यावरून कधीही मागे फिरू नका. कारण सत्याचा मार्ग लांब असतो, पण तो नेहमी योग्य ठिकाणी पोहोचवतो. भक्तांनो, आज मी पुन्हा एकदा तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या घरातील दुःख हळूहळू दूर होईल. तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळेल आणि तुमच्या जीवनात आशेचा नवीन सूर्य उगवेल. फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमचा प्रत्येक श्वास माझ्या कृपेने चालत आहे. त्यामुळे कधीही स्वतःला एकटे समजू नका. संकटात घाबरू नका. यशात गर्व करू नका. अपयशात खचू नका आणि प्रत्येक परिस्थितीत माझे नाव हृदयात जपा. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर श्रद्धा, हातात प्रामाणिक कर्म आणि हृदयात स्वामींचे नाम असते, त्याच्या जीवनात येणारा सुवर्णकाळ कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. एक दिवस तुमच्या जीवनात असा क्षण येईल की तुम्ही शांतपणे आकाशाकडे पाहून म्हणाल, स्वामी, तुमच्या प्रत्येक निर्णयामागे माझेच कल्याण दडलेले होते. आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसतील, तर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे असतील. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस आपल्या नशिबाला दोष देत असतो, पण फार थोडे लोक स्वतःच्या कर्माकडे पाहतात. लक्षात ठेवा, नशीब हे अचानक तयार होत नाही. प्रत्येक चांगल्या विचारातून, प्रत्येक प्रामाणिक कृतीतून, प्रत्येक संयमातून आणि प्रत्येक सत्कर्मातून तुमचे भविष्य घडत असते. म्हणून आज केलेले प्रत्येक कर्म उद्याच्या आयुष्याचे बीज असते. जर बीज चांगले असेल तर फळही गोड मिळते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो, तुमच्या प्रामाणिकपणाचा त्याग करू नका. लोक फसवतील म्हणून तुम्ही खोटे बोलू नका. लोक स्वार्थी आहेत म्हणून तुम्हीही स्वार्थी बनू नका. लोक चुकीच्या मार्गाने पुढे जात आहेत म्हणून तुम्हीही तुमचा योग्य मार्ग सोडू नका. कारण लोकांचा न्याय तात्पुरता असतो, पण परमेश्वराचा न्याय अचूक आणि शाश्वत असतो. योग्य वेळ आली की प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळते. भक्तांनो, जीवनात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या मनात सतत भीती निर्माण करणे. अनेक जण अजून घडलेही नाही अशा गोष्टींची चिंता करत राहतात. उद्या काय होईल? माझे काम होईल का? माझे घर टिकेल का? माझी मुले सुखी राहतील का? माझ्या कष्टाचे फळ मिळेल का? अशा हजारो प्रश्नांनी ते स्वतःचे वर्तमान खराब करून घेतात. पण मी तुम्हाला सांगतो, ज्याने आजचा दिवस आनंदाने जगायला शिकला, त्याने अर्धे जीवन जिंकले.
भविष्याची तयारी करा, पण भविष्याची भीती बाळगू नका. कारण भीती निर्णय कमकुवत करते, तर विश्वास निर्णय मजबूत करतो. म्हणून प्रत्येक सकाळी मनात एकच विचार ठेवा, आज मी माझे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करीन आणि उरलेले सर्व स्वामी समर्थांच्या चरणी सोपवीन. हा विचार तुम्हाला अंतःकरणात अशी शांतता देईल जी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. पैसा गेला तर परत मिळवता येतो, पण गेलेला वेळ परत येत नाही. त्यामुळे तुमचा वेळ निरर्थक वादात, मत्सरात, रागात आणि दुसऱ्यांची निंदा करण्यात वाया घालवू नका. त्या वेळेचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी करा, कुटुंबासोबत प्रेमाने राहण्यासाठी करा, एखाद्याला मदत करण्यासाठी करा, स्वतःला घडवण्यासाठी करा आणि परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी करा. कारण प्रत्येक दिवस हा परमेश्वराने दिलेला एक नवीन आशीर्वाद आहे. तो दिवस संपताना तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की आज मी कोणते चांगले कर्म केले, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, कोणाला धीर दिला. जर या प्रश्नांची उत्तरे समाधान देणारी असतील तर समजा त्या दिवसाचा खरा उपयोग झाला. भक्तांनो, लक्षात ठेवा, संकटे ही तुमच्या आयुष्याची शिक्षा नाहीत, ती तुमच्या आत्म्याला अधिक मजबूत बनवणारी साधना आहेत. जसा लोखंडाला अग्नी तापवून मजबूत केले जाते, तसाच माणूसही संकटांमधून अधिक सामर्थ्यवान बनतो. म्हणून संकट आले की घाबरू नका, त्याला नम्रपणे सामोरे जा. प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला भविष्यासाठी तयार करत असतो. आज जे अश्रू तुमच्या डोळ्यांत आहेत, ते उद्या दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची ताकद तुम्हाला देतील. आज जे दुःख तुम्ही सहन करत आहात, ते उद्या इतरांना धीर देण्याचे सामर्थ्य बनेल. म्हणून तुमच्या वेदनेचा तिरस्कार करू नका, तीही तुमच्या जीवनातील एक मौल्यवान गुरु आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी माझ्या कृपेचा एक किरण पुरेसा आहे. त्यामुळे आशा कधीही सोडू नका. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक पावसानंतर स्वच्छ आकाश दिसते आणि प्रत्येक कठीण काळानंतर सुखाचा काळ सुरू होतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि तोच जीवनाचाही नियम आहे. त्यामुळे तुमच्या मनात निराशेला स्थान देऊ नका. तुमच्या ओठांवर माझे नाव, तुमच्या हातात प्रामाणिक कर्म आणि तुमच्या हृदयात अढळ श्रद्धा कायम ठेवा. कारण ज्या भक्ताने या 3 गोष्टी जपल्या, त्याच्या आयुष्यातील कोणतेही वादळ कायम टिकत नाही. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि हसत म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक कठीण दिवसाबद्दल तुमचे आभार. कारण त्या दिवसांनीच मला तुमच्या कृपेची खरी ओळख करून दिली आणि माझ्या जीवनाला खरा अर्थ दिला. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, जगात सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यावर मिळवलेला नसतो, तर स्वतःच्या मनावर मिळवलेला असतो. जो माणूस स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो, स्वतःच्या लोभाला आवर घालू शकतो, स्वतःच्या अहंकाराला दूर ठेवू शकतो आणि दुःखातही श्रद्धा जपू शकतो, तोच खरा विजेता असतो. कारण बाहेरचे शत्रू दिसतात, पण मनातील शत्रू दिसत नाहीत. राग, मत्सर, अहंकार, लोभ आणि भीती हे असे शत्रू आहेत जे माणसाचे सुख हळूहळू हिरावून घेतात. म्हणून रोज स्वतःच्या मनाचे निरीक्षण करा. तुमच्या मनात जर एखाद्याबद्दल कटुता असेल तर ती माझ्या चरणी अर्पण करा. जर एखाद्या गोष्टीबद्दल भीती असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले असेल तर त्याला क्षमा करा. कारण क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती स्वतःच्या मनाला मुक्त करण्यासाठी असते. ज्या मनात क्षमा असते त्या मनात शांतता नांदते, आणि जिथे शांतता असते तिथे माझी कृपा सहज उतरते. भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही आयुष्यभर कष्ट करता, पण तरीही असे वाटते की यश दुसऱ्यांनाच मिळत आहे. त्यावेळी मनात निराशा निर्माण होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फुलाचा ऋतू वेगळा असतो. काही फुले वसंत ऋतूत उमलतात, काही पावसाळ्यात आणि काही थंडीमध्ये. म्हणून दुसऱ्याच्या फुलण्याची वेळ पाहून स्वतःच्या नशिबावर शंका घेऊ नका. तुमच्यासाठीही परमेश्वराने एक योग्य वेळ निश्चित केलेली आहे. त्या वेळेपर्यंत धीराने चालत राहा. कारण जे फळ संयमाने मिळते ते आयुष्यभर गोड राहते. अधीर माणूस अर्ध्या वाटेत थांबतो, पण श्रद्धावान माणूस शेवटपर्यंत चालत राहतो. आणि शेवटपर्यंत चालणाऱ्यालाच यशाचा आनंद मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलांना फक्त पैसा देऊ नका, त्यांना चांगले संस्कार द्या. त्यांना प्रामाणिकपणा शिकवा, सत्य बोलायला शिकवा, वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवा, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिकवा.
कारण संस्कार हेच खरे धन आहे. पैसा एका पिढीत संपतो, पण चांगले संस्कार अनेक पिढ्यांना समृद्ध करतात. ज्या घरात प्रेम, आदर, प्रार्थना आणि एकमेकांबद्दल विश्वास असतो, त्या घरात माझे वास्तव्य असते. म्हणून घर मोठे करण्यापेक्षा घरातील माणसांची मने मोठी करा. भिंती सुंदर असण्यापेक्षा नाती सुंदर असणे अधिक महत्त्वाचे आहे. भक्तांनो, तुमच्या जीवनात कधी असा क्षण येईल की तुम्हाला वाटेल आता पुढे काहीच उरले नाही. त्यावेळी हा माझा शब्द आठवा, ज्या ठिकाणी माणसाची शक्ती संपते, तिथून माझी कृपा सुरू होते. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत आशा सोडू नका. शेवटचा प्रयत्न करा, शेवटची प्रार्थना करा, शेवटचा विश्वास ठेवा. कारण अनेक वेळा चमत्कार हा शेवटच्या क्षणालाच घडत असतो. तुम्हाला तो दिसत नाही म्हणून तो घडत नाही असे समजू नका. जमिनीखाली झाडाची मुळे अनेक महिने शांतपणे वाढत असतात, पण त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. जेव्हा वेळ येते तेव्हा ते झाड सर्वांना दिसते. तसेच तुमच्या जीवनातही माझी कृपा शांतपणे कार्य करत असते. तुम्हाला तिची जाणीव लगेच होत नाही, पण योग्य वेळ आल्यावर तिचे फळ संपूर्ण जग पाहते. म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणार नाही, कोणाचे वाईट करणार नाही, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही, आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर करीन, गरजवंताला शक्य ती मदत करीन, रोज काही वेळ माझे नामस्मरण करीन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करीन. हा संकल्प तुमच्या जीवनात असा बदल घडवेल की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण चांगले विचार, चांगले कर्म आणि अढळ श्रद्धा यांचा संगम झाला की परमेश्वराची कृपा स्वतःहून त्या भक्ताकडे धावून येते. आणि जेव्हा माझी कृपा तुमच्या आयुष्यात पूर्णपणे प्रकट होईल, तेव्हा तुमच्या संघर्षाची वर्षे संपतील, तुमच्या मनाला खरी शांती मिळेल, तुमच्या घरात आनंद नांदेल आणि तुम्ही अनुभवाने सांगाल की स्वामी समर्थांवर ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही, तो योग्य वेळी भक्ताचे संपूर्ण जीवन उजळून टाकतो. तुम्ही अनेकदा माझ्याकडे येऊन म्हणता, स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का आहेत? पण मी तुम्हाला विचारतो, ज्याची परीक्षा घेतली जात नाही त्याची पात्रता कशी सिद्ध होणार? शाळेत जो विद्यार्थी परीक्षेला बसतो तोच पुढच्या वर्गात जातो. सोन्याला अग्नीची परीक्षा द्यावी लागते तेव्हाच त्याचे शुद्ध रूप दिसते. तलवारीला घाव सहन करावे लागतात तेव्हाच ती धारदार बनते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तालाही जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पण त्या संकटांचा उद्देश त्याला तोडणे नसतो, तर त्याला घडवणे असतो. म्हणून प्रत्येक संकटाकडे रडत पाहू नका. त्याकडे परमेश्वराने दिलेली एक संधी म्हणून पहा. ही संधी आहे स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची, स्वतःच्या श्रद्धेची परीक्षा देण्याची आणि स्वतःच्या अंतःकरणाला अधिक निर्मळ करण्याची. भक्तांनो, जगात दोन प्रकारचे माणसे असतात. एक ते, जे परिस्थिती बदलण्याची वाट पाहतात, आणि दुसरे ते, जे परिस्थिती कशीही असली तरी स्वतःला बदलतात. लक्षात ठेवा, बाहेरचे जग नेहमी तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही. प्रत्येकजण तुमचे कौतुक करणार नाही. प्रत्येकजण तुमची साथ देणार नाही. प्रत्येकजण तुमचा विचार करणार नाही. पण तुम्ही कसे वागता, कसे विचार करता आणि कसे निर्णय घेता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. म्हणून दुसऱ्यांच्या स्वभावामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. एखादा माणूस कटू बोलला म्हणून तुम्हीही कटू बोलू नका. एखाद्याने विश्वासघात केला म्हणून तुम्हीही विश्वासघात करू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या चांगुलपणाला देणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. तुमची ओळख दुसऱ्यांच्या वागण्याने नव्हे, तर तुमच्या संस्कारांनी झाली पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, लक्षात ठेवा की जीवनातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे संयम. अधीर माणूस प्रत्येक गोष्टीत घाई करतो आणि अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. पण संयमी माणूस योग्य वेळेची वाट पाहतो. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरून पाहत नाही की बी उगवले का. त्याला विश्वास असतो की योग्य वेळ आली की अंकुर बाहेर येईल. त्याचप्रमाणे तुम्ही केलेले सत्कर्म, तुमच्या प्रार्थना, तुमचे कष्ट आणि तुमची श्रद्धा यांचेही फळ योग्य वेळी नक्की मिळणार आहे. म्हणून रोज फक्त एवढेच करा, प्रामाणिकपणे कर्म करा, मनापासून प्रार्थना करा आणि बाकी सर्व माझ्यावर सोपवा. चिंता सोडली की मन हलके होते आणि हलक्या मनातच माझी कृपा सहज उतरते. भक्तांनो, तुमच्या घरात कधी आर्थिक अडचण येईल, कधी नात्यांमध्ये मतभेद होतील, कधी शरीर आजारी पडेल, कधी मन खचेल, पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायमचे जर काही असेल तर ते म्हणजे परमेश्वराचे प्रेम.
म्हणून परिस्थितीवर प्रेम करू नका, परमेश्वरावर प्रेम करा. कारण परिस्थिती बदलते, पण परमेश्वराची कृपा बदलत नाही. जो भक्त प्रत्येक परिस्थितीत माझे स्मरण करतो, त्याला मी कधीही निराधार सोडत नाही. जरी त्याचा मार्ग कठीण असला तरी त्याचा शेवट आनंदातच करतो. आज मी तुम्हाला एक साधा पण अमूल्य मंत्र देतो. सकाळी उठल्यावर पहिला विचार कृतज्ञतेचा असू द्या. दिवसभरातील प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. कोणाशीही कठोर वागू नका. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात झालेल्या चुका माझ्या चरणी अर्पण करा आणि उद्या अधिक चांगले जीवन जगण्याचा संकल्प करा. जर तुम्ही हा छोटासा नियम रोज पाळलात, तर तुमच्या जीवनात हळूहळू असे परिवर्तन होईल की तुम्हालाही त्याचे आश्चर्य वाटेल. मन शांत होईल, विचार निर्मळ होतील, नाती सुधारतील, कष्टांना दिशा मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या आशेने उजळेल. म्हणून भक्तांनो, आज मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तरी चालतील, पण मनात निराशा ठेवू नका. हात रिकामे असतील तरी चालतील, पण हृदय श्रद्धेने भरलेले असू द्या. जगाने साथ सोडली तरी चालेल, पण माझे नाव सोडू नका. कारण ज्या भक्ताने शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धा जपली, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. आणि जेव्हा माझी कृपा त्याच्या जीवनात प्रकट होते, तेव्हा त्याला समजते की प्रत्येक विलंब हा योग्य वेळेची तयारी होता, प्रत्येक दुःख हे मोठ्या आनंदाचे दार होते आणि प्रत्येक परीक्षा ही त्याच्या सुवर्णकाळाची सुरुवात होती.